नमस्कार दर्शकांनो, मी आहे जयश्री पाटील आणि तुम्ही बघत आहे मोरणा महोत्सवाचं खास यूट्यूब चॅनल। आज जे आपल्यासोबत गेस्ट आहेत त्यांच्याबद्दल काय सांगायचं, ते स्वतःच मोरणा महोत्सवाचे एक अविभाज्य घटक आहेत आणि मोरणा क्लीन मिशन जे होतं त्याच्यामध्ये ते कोऑर्डिनेटर होते आणि त्यांचा खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये होता। तर आज आपल्यासोबत आहे आपल्या जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री संजयजी खडसे सर। नमस्कार सर, मी आपलं स्वागत करते। मोरणा महोत्सव होतो आहे आता, यावर बोलायचं झालं तुम्ही स्वतःच याचा एक खूप अविभाज्य घटक आहे आणि तुमची खूप मेहनत ह्या मोरणा ग्रीन मिशनमध्ये आहे। तर तुम्हाला कसं वाटतं आता मोरणा महोत्सव हा आपला होतो आहे, आपल्या अकोल्यामध्ये एक नवीन प्रगती उन्नती होते आहे, त्यावर आपण काय सांगाल? नाही, मोरणा नदी ही अकोल्याचं एक वैभव आहे आणि त्या वैभवाला अतिशय सुंदर आणि साजेसं करण्याकरता अकोलेकरांनी जो सहभाग दिला तो अभूतपूर्व सहभाग दिला आणि वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं। आणि मग तीच थीम धरून आपण एक सांस्कृतिक वारसा, एक मनोरंजनात्मक वारसा आणि लोकांना एक आनंदी ठेवण्याकरता एक महोत्सव झाला पाहिजेत, अशा प्रकारची संकल्पना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मांडली आणि त्याला काही अकोलेकरांनी चांगल्या प्रकारचा मोरणा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिसाद दिला। आणि आता 28, 29, 30ला त्या मोरणा महोत्सवाचं सुंदर अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि तिथला सांस्कृतिक वारसा आणि अकोल्याला वैभव निर्माण करून देण्याकरता हा मोरणा महोत्सव अतिशय चांगला या ठिकाणी साबित होणार आहे, अशा प्रकारचं मला या ठिकाणी वाटते। निश्चितच एक असं म्हणता येईल की हिस्ट्री ते क्रिएट होत आहे। बरोबर आहे, एक इतिहास असते, कुठलंही काम करत असताना एखादं कुठलंही जे काम करतो त्याला स्वतःच एक हिस्ट्री तयार होत आहे आणि म्हणून साधारणतः 15 ते 20 हजार लोक दररोज या ठिकाणी पाहतील अशा प्रकारचा मोरणा महोत्सव या ठिकाणी केला। मुंबईचे सुंदर अशा प्रकारचे कॉमेडी एक्सप्रेस असतील, संगीत रजनी असतील, सह्याद्री महानाट्य असतील, अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्याबरोबर बाल महोत्सव आहे, महिला महोत्सव आहे, रांगोळी स्पर्धा आहे, नंतर चित्रकला स्पर्धा आहे, असा भव्य अशा प्रकारचा 3 दिवस सांस्कृतिक वातावरण या ठिकाणी होत आहे, त्याचा खूप आनंद या ठिकाणी होत आहे। सर आता मोरणा महोत्सव तर होतोच आहे, पण या मागची मेहनत जी आहे 1-1.5 वर्षाची सतत मेहनत आहे। मोरणा क्लीन मिशन जे झालं होतं, तर आताचं मोरणा महोत्सव आणि पूर्वीचं जे तुम्ही बघितली आहे मोरणा त्या कंडिशनमधली, तर तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळेस मोरणा स्वच्छ करण्याची संकल्पना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मांडली होती त्यावेळेस खूप अशक्यप्राय गोष्ट वाटली होती, पण अकोलेकरांचा प्रतिसाद पाहून खूप अशा प्रकारचं छान काम आपल्या वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या ठिकाणी झालं। आणि खरोखर एक कल्पना केली होती डोक्यामध्ये की एक नदीचं वैभव वाढून आपण अकोला शहरानं एक वैभव त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून प्रशासनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही अक्षरशः झोकून दिलं त्याच्यामध्ये आणि त्या झोकून देऊन ते काम एवढं मोठं काम उभं केलं की जवळपास 30,000 लोकांचा सहभाग या ठिकाणी झाला। आणि म्हणून मागं वळून पाहताना मला खूप मनामध्ये आत्मिक समाधान लाभते। प्रशासकीय काम करत असताना ही एक आमची जबाबदारी असते, कर्तव्य असते, परंतु त्याच्या आउट ऑफ वे जाऊन एखाद्या बाबीसाठी, सामाजिक कामासाठी, एखाद्यासाठी आणि म्हणून एक अस्मिता आहे आमची की नदी ही आमचं एक वैभव आहे किंवा आम्ही त्याच्या श्रद्धा आहे आणि मग त्याच्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही आईची काळजी घेतो त्याप्रमाणे आम्ही नदीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। आणि म्हणून मागे वळून पाहताना मला खूप खूप मनात भरून येतो की मी अकोलेकरांच्या माध्यमातून साध्य केलेलं आहे आणि मग त्याचाच आनंद व्यक्त करण्याकरता आणि मोरणा मायला गतवैभव निर्माण करून देण्याकरता, जसं राजराजेश्वराच्या नगरीमध्ये ज्या थाटलेल्या नदीला एक सुंदर अशा प्रकारचं वैभव मिळवून देण्याकरता हे महोत्सव अतिशय फलदायी त्या ठिकाणी ठरणार आहे। आणि म्हणून मला मागं वळून पाहताना खूप खूप मला आनंद होत आहे आणि मी काम केल्याचं मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाधान लाभत आहे। निश्चितच मेहनत तर खूप आहेच, पण अविस्मरणीय आठवणी आहेत ज्या इथे झाल्या आहेत असं म्हणतात। बिलकुल बिलकुल, ज्या अविस्मरणीय आठवणी आहेत, सर्व महिला आहेत, लहान मुलं आहेत, शाळाचे प्रतिनिधी आहेत, NGOज आहेत, आमचे पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, सर्व विभागाचे तन्मन धनाने यामध्ये लाभलेले आहेत। तात्यांनी जवळपास 20-25 लाख रुपये निर्माण करून दिले। मी त्यांच्यासाठी हा खऱ्या अर्थाने महोत्सव आहे की त्यांनी काम केलं, श्रमदान केलं, त्यांना कुठंतरी एक आनंद दिला पाहिजे आणि मग त्यासाठी मोरणा महोत्सवाचं खऱ्या अर्थाने आयोजनाची भूमिका खऱ्या अर्थाने म्हणून मी आवर्जून ज्या संघटनांनी मोरणा नदीवर आपल्या हातानं काम केलं, जलकुंभी उचलली, कचरा उचलला, त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन एक आपण केलेल्या कामाचा एक आनंद व्यक्त करण्याकरता आणि भविष्यामध्ये याच्यातून मोठं काम आपलं झालं पाहिजेत ही एक भूमिका आपण ठेवून काही वर्षामध्ये जे जिल्हाधिकारी महोदयांनी संकल्पना व्यक्त केली की मोरणा नदीचं वैभव हे आपल्या अकोल्याचं वैभव राहील, ते खूप मोठ्या प्रमाणाचं डेव्हलपमेंट लोकसहभागातून होईल हा मला या ठिकाणी निश्चितपणे विश्वास वाटतो। सर्वात शेवटी सर एक मी सांगेल की आपले जे अकोलेकर आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी अकोलेकरांना हेच या ठिकाणी सांगू शकतो की स्वस्थ आरोग्य आपल्याला ठेवायचं असेल तर आनंदी राहणं पाहिजे आणि आनंदी राहण्याकरता मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक असतील, गायन असतील, नाटक असतील, कला असतील, त्या क्षेत्राशी आपण जुळलं पाहिजेत।
आणि म्हणून ते वातावरण कुठंतरी लोप पावलं होतं आणि मग ते वातावरण तयार झालं पाहिजेत आणि मग आपल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये समरसून एक आनंदी जीवन जगलं पाहिजे। आणि आनंदी जीवनाचा मार्ग कोणता जर पाहायचा असला तर जो माणूस कलेला, जो माणूस सांस्कृतिकशी टच राहतो तो माणूस सदैव अशा प्रकारचा आनंद राहते। आणि म्हणून अकोलेकरांना आनंदित ठेवण्याकरता अकोलेकरांचा अकोला मोरणा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून अकोलेकरांनी भरपूर अशा प्रकारचा प्रतिसाद देऊन याला कंटिन्युटीमध्ये ठेवावं अशा प्रकारची व्यवस्था माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून मी अकोलेकरांना लहान बालकापासून तर सर्व मोठ्यापर्यंतना मी सर्वांना विनंती करतो की आपण या अकोला मोरणा महोत्सवामध्ये सहभागी होऊन एक आपण आनंदी वातावरण या ठिकाणी अकोल्यामध्ये निर्माण करूया, जेणेकरून अकोल्याचा सांस्कृतिक वारसा कायम राहील अशा प्रकारचं मी अकोलेकरांना आवाहन करतो। आणि एक माझी जबाबदारी आहे, आय लव्ह अकोला, माय डिस्ट्रिक्ट माय प्राईड, माय अकोला माय प्राईड, तसंच महोत्सवसुद्धा माझा एक गर्व असला पाहिजे आणि म्हणून सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचे मी आवाहन करतो। तुम्ही बघत होते SDO सरांची आपण छान गप्पा केला, त्यांच्या अविस्मरणीय आठवणी त्यांनी सांगितल्या, त्यांना भरून येतं ॲक्च्युली अशी ही, कारण मोरणा नदीचं एकदम कायापालट झाला असं आपण म्हणू शकतो। कारण आधीची मोरणा नदीला कोणी बघतही नसेल आणि आता ती इतकी सुंदर झाली आहे की तिथे जाऊन टाईम स्पेंड करावा एवढी सुंदर ती आज झालेली आहे। निश्चितच ही आपल्या सर्व अकोलेकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि मोरणा महोत्सवाबद्दलच्या अजून अशा खूप काही माहितीसाठी बघत राहा आमचं यूट्यूब चॅनल, खास स्पेशल रिपोर्ट ज्याला म्हणता येईल मोरणा महोत्सवाविषयीचं। थँक्यू।